जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुमॉरो इज 26 नोव्हेंबर 2024 ट्यूजडे. फ्रेंड, एक छोटीशी अपडेट अशी पण द्यायची आहे की 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस असतो आपल्या इथे इंडियामध्ये, आपण सेलिब्रेट करतो. कारण आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं जे संविधान, जे कॉन्स्टिट्यूशन कंपाईल केलं ते तत्कालीन गव्हर्नमेंटला हँडओव्हर केलं होतं आजच्या दिवशी 26 नोव्हेंबरला. सो आज 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सो बाकीचं आपण आपल्या मार्केटकडे परत येऊया आणि बघूया की उद्याच्या मार्केटमध्ये निफ्टी किंवा बँक निफ्टी कसं म्हणजे काय ट्रेंड असू शकतं. सो त्यासाठी आपण पहिलं गिफ्ट निफ्टी बघतोय. गिफ्ट निफ्टी आपल्याला इथे माइल्ड पॉझिटिव्ह दिसतंय 22 पॉईंट्समध्ये. ठीक आहे. सो ओव्हरऑल ठीक आहे. निकाई मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय. ठीक आहे. हँगसेंग डाऊन आहे. बाकी ओव्हरऑल कॉस्पी पॉझिटिव्ह आहे. युरोपियन मार्केट्स पण आपल्याला फुटसी ग्रीन आहे, कॅक ग्रीन आहे. ठीक आहे. डॅक्स ग्रीन आहे. रशियन मार्केट माइल्ड निगेटिव्ह म्हणजे 4 पॉईंट्स ओनली निगेटिव्ह. आणि डाउजन्स आपल्याला 350 पॉईंट्स प्लस दिसते. सो ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल सेंटिमेंट्स पण स्ट्रॉंग दिसत आहेत आपल्याला इथे. सो 1 सेकंड, हा अदानीजींचा हे मगाशी मी सर्व करत होतो. थोडंसं इस्रायल आणि इराण यांच्या वॉरकडे थोडंसं एक आपल्याला बघितलं पाहिजे की काय एनिथिंग, काही मोठा हादसा किंवा मोठी काही न्यूज आहे का म्हणून. सो 2 hours अगो टाइम्स ऑफ इंडियाने अपडेट केलेली न्यूज आहे. इस्रायल हिट अराउंड 25 हिजबुल्ला टार्गेट्स इन लेबनन इन 1 hour. ओके. सो म्हणजे ओव्हरऑल बमबारी सुरू आहे तिथे. बघूया त्याचा काही इम्पॅक्ट आपल्या इथे होतोय का म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या बमबारीपेक्षा सध्या अदानीजींची बमबारी जास्त म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. तर ते बघूया आपण, त्यांच्या पण इथे काही न्यूज आहे का. सो जसं आपण इथे बघू शकतोय की इकॉनॉमिक टाइम्स आहे, मिंट आहे, हिंदुस्तान टाइम्स आहे, वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे वेगवेगळे मीडिया हे आपल्याला अपडेट त्यांचे दिसत आहेत. सो लेटेस्ट आपण फर्स्ट न्यूजपासून सुरू करूया, जी 5 तास पहिली होती की GQG कंपनी रिफ्युजेस टू सेल अदानी शेअर्स. ठीक आहे. सो GQG ही कंपनी तीच कंपनी आहे फ्रेंड्स, जी मी 3 दिवसापूर्वी आपल्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. ऑस्ट्रेलियन कंपनी आहे, ऑस्ट्रेलियन लिस्टेड कंपनी आहे ऑस्ट्रेलियामध्ये. हे अदानीचे इन्व्हेस्टर्स आहेत. ठीक आहे. सो इकडे अदानी ग्रुपवरती संकट आलं तर तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची कंपनी 23 ते 24% डाऊन होती. तरी पण सुद्धा GQG कंपनी म्हणते की आम्ही अदानीजींचे शेअर्स विकणार नाही. सो मे बी दे आर वेटिंग फॉर बाउन्स बॅक, और त्यांना पोटेन्शियल माहीत असेल, फंडामेंटल्स माहीत असतील अदानीजींचे काय आहेत, आणि ओव्हरऑल त्यासाठी ते लोक असं डिसिजन घेत असतील. ठीक आहे. सो दुसरी न्यूज आहे की अदानीजींचं 2.44 लाख करोड मार्केट कॅप इन 3 सेशन्स. अरे बापरे. सो अदानीजींचे स्टॉक्समधून ऑलमोस्ट 2.5 लाख करोडचं मार्केट कॅप लास्ट 3 ट्रेडिंग सेशन्समध्ये वाईप आउट झालेलं आहे. हे एखाद्या छोट्या कंट्रीचं बजेट एवढं आहे फ्रेंड्स ऑलमोस्ट. ठीक आहे. असो. आणि एक लेटेस्ट न्यूज आहे 58 मिनिट्स अगो, म्हणजे ऑलमोस्ट अन आवर अगो, फ्रान्सची कंपनी टोटल एनर्जीज. ओके. सो फ्रान्सची एक कंपनी आहे फ्रेंड्स टोटल एनर्जीज, त्यांनी रेफ्यूज केलेलं आहे. ही न्यूज मी मगाशी पण चॅनल म्हणजे न्यूज सर्व करताना चेक केलं होतं. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही अदानीजींच्या कंपनीसोबत टायअप केलेलं आहे, कोलॅब केलेलं आहे, बट US हा जे काही एलिगेशन्स लागलेत हे आम्हाला माहीत नव्हतं. आणि हे माहीत झाल्यानंतर आता आम्ही अदानीजींच्या कंपनीमध्ये नवीन फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स कोणत्याही प्रकारचे करणार नाही आहोत. वी आर गोइंग टू स्टॉप ऑल द फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स. सो टोटल एनर्जीज आणि अदानीजींची अदानी ग्रीन एनर्जी हे 2 कंपनींचं टायअप होतं, यांचं कोलॅब होतं, यांची पार्टनरशिप होती. सो आता ती कुठेतरी थोडंसं स्टॉप झालेलं दिसतंय, पॉज घेतला आहे त्या कंपनीने. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी बाकी प्रक्रिया थोड्याफार सुरू आहेत. ठीक आहे. सो अशा प्लस मायनस न्यूज अशा येत राहतात मार्केटमध्ये. बिझनेस करत असताना ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं.
ऑब्व्हियसली मला असं वाटतं अदानीजी ह्या सगळ्या गोष्टींवरती ओव्हरकम करून याच्यावरती मार्ग काढून सगळं बॅक टू नॉर्मल होईलच. जसं मग अशी आणखीन एक न्यूज होती, मी एका न्यूज चॅनलवरती सर्व करत असताना बघितलं होतं की टांझानियन गव्हर्नमेंट जे आहे, टांझानियामध्ये अदानीजींना टांझानियन गव्हर्नमेंटचे पोर्ट्स मॅनेज करण्यासाठी, म्हणजे हँडल करण्यासाठी 30 इयर्सचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. सो टांझानियन गव्हर्नमेंट म्हणतं की वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, वी आर नॉट गोइंग टू रिफ्यूज ऑर स्टॉप एनी काइंड ऑफ, म्हणजे ही जी वर्क ऑर्डर वगैरे जी दिलेली आहे अदानीजींना, ते काम तसंच कंटिन्यू करत राहू शकतात. सो असे काही गोष्टी असतात, काही प्लस असतं, काही मायनस असतं. ठीक आहे, असो आपण आपलं. पण मला असं वाटतं ओव्हरऑल, मी थंबनेलमध्ये पण त्यासाठीच मेन्शन केलेलं आहे की हा जो टाईम आहे ना, हा टाईम अदानीजींच्या कंपनीमध्ये इट इज द राईट टाईम टू, म्हणजे सिस्टमॅटिकली जर स्मॉलर क्वांटिटीमध्ये आणि रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट प्रॉपरली फॉलो करून जर अदानीजींचे स्टॉक कंपन्यांचे जर ॲक्युम्युलेट करायला सुरुवात केली तर हा एक राईट टाईम असू शकतो. ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सशी ह्याबाबत चर्चा करा, स्वतः तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करा, अदानीजींच्या कंपन्यांची स्टॉक्स चं बघा, कारण ओव्हरऑल चार्ट बघा इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी, कारण ऑब्व्हियसली ती स्टॉक्स तुमचे होणार आहेत नंतर. तर ओव्हरऑल ॲक्च्युली बघायला गेलं तर अदानींचे स्टॉक्सचे चार्ट एवढं काही म्हणजे बघण्यासारखं नसतं, कारण ते कधी अप कधी डाऊन 10-10, 5-5% मूवमेंट कधी पण येऊ शकते. बट स्टील थोडंसं स्टडी केलं पाहिजे. तर इथे तुम्ही आता बघू शकत असाल फ्रेंड्स की अदानीजींच्या ग्रुपचा हा एक चार्ट दिलेला आहे ओव्हरऑल. सो याच्यामध्ये तुम्ही बघत असाल लेफ्टला अदानी ग्रीन एनर्जीज 17% वेटेज आहे कंपनीचं अदानी समूहामध्ये. ठीक आहे, आणि ह्या कंपनी बरोबर टोटल एनर्जीज म्हणून जी फ्रान्सची कंपनी आहे त्यांचं कोलॅबोरेशन होतं, आणि त्यांनी आता नवीन फ्रेश इन्व्हेस्टमेंट टाकण्यासाठी म्हणजे करण्यासाठी मनाई केलेली आहे. बट मला असं वाटतं की सेम ॲज जर तुम्ही इथे राईटला बघत असाल डाऊन साईडला अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड 10% वेटेज आहे कंपनीचं अदानी ग्रुप्समध्ये. तर टांझानियन जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी मात्र यांना गो अहेड म्हणजे गो अहेडची परमिशन दिलेली आहे. सेम ॲज टॉपला तुम्ही बघत असाल अदानी विल्मर कंपनी 4% वेटेज आहे फक्त. ठीक आहे, बट म्हणजे फूड अँड बेवरेजमध्ये म्हणजे ओव्हरऑल ह्या सेगमेंटमध्ये अदानी आत्ता म्हणजे लेटेस्ट उतरलेले आहेत, फार जुनं नाही आहे. अदानी विल्मरचं जसं आपल्याला माहीत असेल की फॉर्च्यून एडिबल ऑइल आहे, फॉर्च्यून आटा आहे, ह्या गोष्टींवरती परिणाम अदानी म्हणजे हे जे काही चाललं आहे US चे ॲलिगेशन्स, त्याचा ह्या गोष्टींवरती परिणाम मला होताना दिसत नाही आहे. ACC कंपनी, सिमेंट कंपनी ही सुद्धा अदानीजींची आहे. तर इन्फ्रावरती आणि म्हणजे ह्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटकडून काही टेंडर्स निघतील किंवा गव्हर्नमेंटला काही सिमेंट लागेल किंवा प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना जे काही सिमेंट लागेल किंवा जे काही यांच्या वर्क ऑर्डर्स असतील ऑलरेडी ह्यांना मिळालेले म्हणजे एक्झिक्यूट करायचे बाकी असतील, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्यासाठी मी ओव्हरऑल अदानीच्या स्टॉक्सवरती असं म्हणतो की रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट ह्या दोघी गोष्टींचा योग्य ते नियोजन करून हळूहळू हे स्टॉक्स ॲक्युम्युलेट करायला सुरुवात करू शकतो. हा माझा व्ह्यू आहे, तुम्ही तुमचा व्ह्यू घेऊ शकता. ठीक आहे, असो. उद्याच्या प्री मार्केट ॲनालिसिससाठी आपण निफ्टीचा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट इथे ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की लेवल्स काय आहेत. ट्रेंड लाईनमध्ये तुम्हाला दिसत असेल अपसाईड आणि डाऊन साईडच्या ऑलरेडी रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या ट्रेंड लाईन मी ड्रॉ करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, सो पहिलं डाऊन साईडचं बघूया. डाऊन साईडची जी लेवल आहे तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो 24,111. ठीक आहे, सो मार्केट क्लोजिंग ऑलमोस्ट 24,222च्या आसपास झालेली आहे. ठीक आहे, आणि अपसाईडला जी लेवल दिलेली आहे ती 24,333. आता 24,333 ही लेवल किती क्रुशल होती हे तुम्ही आज टेलिग्रामला म्हणजे मी अपडेट केलं होतं. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनलची च्या लिंकने टेलिग्राम ग्रुपला आपल्या जॉईन करू शकता. तर तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत राहतील, जे काही पर्सनल ट्रेड्स किंवा म्हणजे मी शेअर करतो टेलिग्रामच्या ग्रुपवरती. तर 24,333 ही जी लेवल आहे, जर उद्या मार्केट गॅपअप ओपन झालं आणि त्याच्यानंतर 24,333च्या वर सस्टेन झालं तर मग मार्केटला एक अपसाईड मुवमेंट दिसू शकते. बट स्टील 24,555 हीच एक मार्केटमध्ये सगळ्यात मोठी रेजिस्टन्स लेवल आहे. ठीक आहे, जी फार लांब आहे इनफॅक्ट. बट 24,555
5 ही जी लेवल आहे ही क्रॉस केल्यानंतरच मार्केटमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम किंवा बुलिश मार्केट आहे असं मी कन्सिडर करेन. कारण त्यानंतरच मग अल्टिमेटली मार्केट 24,888 आणि त्यानंतर 25,222 ह्या लेवल बघू शकतो. अदरवाईज मार्केटमध्ये मला असं वाटतं की उद्या जर गॅप अप ओपनिंग झाली तर कुठे ना कुठे एक सेलिंग यायचा चान्स मला वाटतोय. ठीक आहे, मग हे माझं एक पर्सनल व्ह्यू आहे. तरी पण हे इथे असं जाऊन असं मार्केट उद्या खाली येऊ शकतं. दिस इज व्हॉट आय फील पर्सनली. कारण की हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना फ्रेंड्स आजच्या गॅप अप ओपनिंगमुळे, हा गॅप कुठेतरी आहे ना खूप मोठा गॅप आहे. आणि हा गॅप फिलिंग करण्यासाठी निफ्टी ओव्हरऑल मार्केट खाली येऊ शकतं असं मला वाटतं. कारण की महाराष्ट्र इलेक्शन्स किंवा इतर काही गोष्टी, ह्या ज्या गोष्टींचा इम्पॅक्ट आहे, ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा एक म्हणजे क्षणिक इम्पॅक्ट आहे. तो आला झाला, त्यांनी त्यांचं काम केलं, गॅप अप द्यायचं होतं 2 दिवस, मार्केटला वर ठेवायचं होतं, झालं. बट आता पुढचं काय? सो व्हॉट इज म्हणजे व्हॉट नेक्स्ट? हां, एक पॉझिटिव्ह न्यूज आहे जी मी तुम्ही बघितलं असेल कॅप्शनमध्ये, थंबनेलमध्ये मी मेन्शन केलेली आहे. ती अशी की FII ने आज ऑलमोस्ट मला असं वाटतं मोर दॅन अ मंथ, ऑलमोस्ट 35 to 40 ट्रेडिंग सेशन्स नंतर एवढी मोठी ह्यूज बाईंग केलेली आहे. 9,947 crores वर्थची बाईंग केलेली आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट DIIने सेलिंग कमी केलेली आहे. ऑलमोस्ट 6,000च्या आसपासची सेलिंग केलेली आहे. तरी पण 3,000 समथिंग 3,500च्या आसपास करोडच्या आसपासची म्हणजे ओव्हरऑल बाईंग झालेली आहे. सो हे एक गुड न्यूज आहे. बट स्टील मला असं वाटतं की मार्केट गॅप अप ओपन झालं तर तिकडनं एक सेलिंग येऊ शकते. कारण की हे जे 2 दिवस आहेत ना, हे 2 दिवस ॲक्च्युअल फ्रेश बायर्स मार्केटमध्ये आलेलेच नाही आहेत. ही प्युअर अँड प्युअर शॉर्ट कव्हरिंगची मूव्ह आहे. ज्या लोकांनी शॉर्ट्स क्रिएट करून ठेवले होते, ठीक आहे, त्या लोकांनी आपापल्या पोझिशन एक्झिट केल्या म्हणजे काय केलं तर त्यांना बटन प्रेस करावं लागलं. सो बाय केल्यामुळे ते झालेलं आहे. फ्रेश बाईंग येऊ शकते 24,333च्या वर आणि अल्टिमेटली एक सेकंड, मी मगाशी तुम्हाला 24,555 ही लेवल सांगितली का? ॲक्च्युली मी ती लेवल आहे 24,444. एक्स्ट्रीमली सॉरी फ्रेंड्स, जी लेवल मी ॲक्च्युली कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितली होती. येस, इंट्राडेच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये 24,444. सॉरी, 24,355 तर अल्टिमेटली आहेच, पण 24,344 ही लेवल आहे. ठीक आहे, अपसाईडमध्ये ही जर ब्रेक झाली तर मग मार्केटवरती बुलिश मोमेंटम घेऊ शकतं. आणि मार्केट सध्या ज्या लेवलला आहे ना, मार्केट मधोमध आहे. ठीक आहे, मार्केट हे इथे मधोमध आहे. सो मार्केटला इकडे सुद्धा 24,333 तेवढंच लांब आहे आणि इकडे सुद्धा 24,111 तेवढंच लांब आहे. सो मार्केट इज लाईक कॅट ऑन द वॉल. कोणत्याही साईडला डिरेक्शनला ते जाऊ शकतं. कारण की आजची जी डे चार्टवरती जर तुम्ही कॅन्डल बघाल तर ती कॅन्डल इनडिसायसिव्ह कॅन्डल आहे. ठीक आहे, सो जे पण काय आहे उद्या मी लाईव्ह आपण ट्रेड घेत असताना मार्केट टाईममध्ये मी तुमच्याशी शेअर करेन. आणि दुसरं बँक निफ्टीचा चार्ट आपण 15 मिनिट्सचा टाईम फ्रेमवरती बघत आहोत. सो बँक निफ्टीमध्ये पण डाऊन साईडची जी लेवल आहे त्याच्यामध्ये 51,888 ही लेवल आपण डाऊन साईडला मी सांगितलेली आहे. आणि अप साईडला 52,333 ही लेवल आहे. ठीक आहे, सो ही लेवल ब्रेक झाल्यानंतर अल्टिमेटली 52,355 ही लेवल जर सस्टेन करून, म्हणजे जर आज जर तुम्ही बघाल तर HDFC बँकचा ADR जो आहे म्हणजे न्यूयॉर्क लिस्टेड, तर ऑलमोस्ट 4% अप आहे. सर HDFC बँकचं वेटेज आपल्या बँक निफ्टीमध्ये बऱ्यापैकी आहे. तर ओव्हरऑल SBI पण फ्रायडेच्या सेशनला पण आणि आज मंडेच्या सेशनला पण ग्रीनमध्ये क्लोज झालेली आहे. आणि उद्याही जर बँक निफ्टी गॅपअपमध्येच ओपन झाली तर बँक निफ्टीसाठी गॅपअप म्हणजे ॲटलिस्ट 150-200 पॉईंट. तर बँक निफ्टी ऑलरेडी 52,350च्या वरती 350 किंवा 400च्या आसपास ओपन होईल. जर तिथे ओपन झाली आणि त्यानंतर जर 52,555 क्रॉस केला, ठीक आहे, बँक निफ्टीने सस्टेन केलं, तर मग तिकडनं बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि जर नाही तसं झालं तर मग गॅपअप देऊन मार्केटमध्ये जसं मी मगाशी म्हटलो
की परत सेलिंग येऊ शकतं. हे असं गॅपअप दाखवून त्यानंतर परत इथे सेलिंग येऊ शकते. आणि जर अल्टिमेटली बँक निफ्टीने 51,888 ही जर लेवल ब्रेक केली डाऊन साईडला तर मग फ्रेश फॉल येऊ शकतो. कारण मार्केटमध्ये जे लाडू होते ते संपलेत. महाराष्ट्र इलेक्शन संपलंय, सगळं संपलंय. आता अदानीजींचे स्टॉक्सचा प्रॉब्लेम सुरू आहे. ठीक आहे, इराण वॉरचा प्रॉब्लेम सुरू आहे. तिकडे ट्रम्प रोज नवीन काही ना काही पॉलिसीज आणून आपला डॉलर मजबूत करायच्या मागे आहेत. सो दिस ऑल इज म्हणजे इकॉनॉमीसाठी हा खतरा आहे. तर मला असं वाटतं. आणि सगळ्यात मेन जसं मी मगाशी पण म्हणालो की हा जो गॅप आहे, ठीक आहे, हा जो गॅप आहे हा गॅप थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे, हा गॅप फिलिंगसाठी मार्केट रिटर्न येऊ शकतं. तर बघूया फ्रेंड्स उद्या मार्केट कसं रिॲक्ट करते या सगळ्या गोष्टींना. आपण नेहमी म्हणत असतो की फार प्रेडिक्ट करत बसायचं नाही. जे रिटेलर प्रेडिक्ट करतो त्याच्या अपोजिट मार्केट रिॲक्ट करतं. मार्केट इज सुप्रीम. मार्केटला जे करायचं ते करूया. आपण मोमेंटम कुठे क्रिएट होत असेल, प्राइस ॲक्शन कुठे बनत असेल त्या दिशेने आपले ट्रेड्स घ्यायचे. ठीक आहे, तर तोपर्यंत सगळ्यांनी स्टॉक मार्केटचं नॉलेज घेत राहा, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत राहा, ट्रेडर बनत राहा, इन्व्हेस्टर बनत राहा. ठीक आहे, ॲनालिसिस करत राहा, फंडामेंटल्स जाणून घेत राहा आणि स्टॉक मार्केटबद्दल शिकत राहा. तुमचे काही क्वेरीज असेल, काही डाऊट्स असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओतून काही फायदा होत असेल, काही बेनिफिट होत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे फ्रेंड्स, तर भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.